यानंतर नामदार अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं। आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या उद्याच्या 18 तारखेला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्याचे ज्येष्ठ वडीलधारी विश्वनाथ बुवा गावडे, नारायणराव मोरे, नामदेवराव घोरपडे, श्री भवानी माता पॅनलचे उपस्थित असणारे श्री जय भवानी माता पॅनलचे उपस्थित असणारे प्रमुख पृथ्वीराज बापू जाचक, केशवराव जगताप, प्रशांत काटे, पुरुषोत्तम दादा जगताप, विश्वासराव देवकाते पाटील, अमोल पाटील, राजवर्धन शिंदे, किरण गुजर, जी बी गावडे वकील, नानासाहेब गावडे, संभाजीराव होळकर, विक्रम भोसले, संजय कोकरे, सचिन सातव, विश्वासराव आठवडे, रवींद्र माने, मदनराव देवकाते, दत्तोबा येळे, रणजित तावरे, अविनाश गोखले, अशोक नवले, संदीप जगताप, नितीन शेंडे, वैजनाथ गावडे, संदीप बांदर, विजय गालिंदे, संतोष गव्हाण, नवनाथ बल्लाळ, रमेश मोरे, नानासाहेब माळशिकरे, मिलिंद कांबळे, वसंतराव घनवट, पोपटराव निकम, कांतीलाल नाळे, राजेंद्र गावडे, दयाराम माडिक, भारत पाटील गावडे, पोपटराव गावडे, कमलताई हिंगणे, माणिकराव गावडे, ज्ञानदेवराव नाळे, राहुल झारगड, दत्तात्रय देवकाते पाटील, शहाजीराव गावडे, राजेंद्र बोरकर, श्रीपती जाधव, नारायणराव कोळेकर, ॲडव्होकेट पंढरीनाथ नाळे, हर्षल कोपरे, रामदास आठवडे, सतपाल गावडे, शामराव चोपडे, बाळासाहेब चलवते, बापूराव गवळी, अविनाश काळकुटे, श्री जय भवानी माता पॅनलचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, माझ्या गुणवडी, डोरलेवाडी, झारगडवाडी, बांदलवाडी ह्या सगळ्या परिसरातून आलेले, लिमटेक, पिंपळी या वेगवेगळ्या भागातून आलेले बरेच सहकारी माझे इथं दिसत आहेत। या पंचक्रोशीतील जमलेले सर्व आपले सभासद बंधू, माळेगाव कारखान्याच्या परिसरातील उपस्थित असणारे काही माझे सहकारी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज पहिल्यांदा खरं तर छत्रपती शिक्षण संस्थेच्या छत्रपती हायस्कूल सोनगाव इथला SSC परीक्षेचा निकाल आज 100% लागलेला आहे। अनेक भागातले निकाल 100% लागले, सोनगावचा पण लागला आणि त्याच्यामध्ये आपली कादंबरी माने, सृष्टी देवकाते, दिव्या ताटे या आपल्या मुलींनी 95%, 94%, 93.80 म्हणजे जवळपास 94% मार्क्स मिळवले। त्या तिन्ही आपल्या मुलींचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी त्या तिघींना विचारत होतो सत्कार करत असताना की बाबा काय होणार, तर त्याच्यातली एक जण म्हणली मी इंजिनियर होणार, एक म्हणली मी डॉक्टर होणार, दुसरी पण म्हणली इंजिनियर होणार। अशा पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांच्या मुलं मुली शिक्षण घेत आहेत। आपल्या बारामती तालुक्यामध्ये आपण शिक्षणाचं दालन उघडलेले, आज ते एका लग्नाला मी गेलेलो होतो, तिथं धाराशिव, आत्ताचा पूर्वीचा उस्मानाबाद, त्या जिल्ह्यातनं बरेच लोक आले होते, कोल्हापूरचे काही माझे सहकारी तिथं आले होते, कारण माझी आमदार बजरंग देसाई त्यांच्या जवळचं लग्न ते होतं। त्यावेळेस ते सगळे म्हणत होते की तुमच्या तिथं बारामतीमध्ये तालुक्याचं ठिकाण असलं तरी खूप मोठी शिक्षणाची सोय झालेली आहे। मित्रांनो, मी इथंच थांबणार नाही। यावेळेस तुम्ही 5 वर्षाच्या करता लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। महायुतीचं सरकार आलंय, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार उत्तम पद्धतीचं काम करत आहे।
आता पाकिस्ताननी काही कुरघुड्या केल्या त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आणि त्याच्यातून सगळा भारत एकसंघ आहे. आपल्या सगळ्या जवानांवर त्यांचा विश्वास आहे आणि ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांच्यावर हल्ला केला त्याचा बदला हा आपण त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि आतमध्ये जाऊन आपले जे रॉकेट्स आणि बाकीचे मिसाईल्स त्यांनी हल्ला केलेला आपण सगळ्यांनी पाहिला. आता हे सगळं होत असताना पंतप्रधानांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं, जवानांना त्यांनी सॅल्यूट केला. परत रक्षा मंत्री राजनाथ सिंग गेलेले होते, ते बॉर्डरवर जाऊन त्यांनी त्यांचा एक जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. आता हे सगळं होत असताना आपला बारामतीचा परिसर, आपला छत्रपती कारखाना हा 60% इंदापूर तालुक्यात, 40% बारामती तालुक्यामध्ये येतो. या कारखाना विश्वनाथ बुवा गावडे आणि किंवा पूर्वीच्या मान्यवरांना आठवत असेल की पूर्वीची 16 गाव स्वर्गीय साहेबराव अण्णा जाचक, माणिकराव दादा, आपल्या इथले पण श्रीयुत गावडे, तिकडं संसदचे निंबाळकर, भिकुलाल, आमचे आजोबा गोविंदराव पवार, मला वाटतं राजाभाऊ मुंडे, अशा अनेक मान्यवरांनी, कदमा बापूरावांचे वडील कदम, अशा अनेक मान्यवरांनी त्या काळामध्ये एकत्र येऊन ह्या कारखान्याची स्थापना केली आणि ती मूर्तवेळ रोवून मला वाटतं 69 वर्ष झाली. 69च ना का 59? बॉयलर पेटून 69 वर्ष. हा, ते बॉयलर पेटून 69 आणि कारखाना सोडून 68 वर्ष झाली. 2 पिढ्या गेल्या, आता 3री पिढी आलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचंय. 53 गावाचं कार्यक्षेत्र आता झालेलं आहे, 16 गावाच्या ऐवजी. यावेळेस मतदार केंद्राची संख्या 77 केलेली आहे. थोडीशी गडबड झाली. आत्ताच मला बुवा सांगत होते की माझ्या मोतीबागेतल्या लोकांना पार लिमटेकला जावं लागतं. अर्थात तिथं मतदार मोतीबागेमध्ये 7च दाखवलेले, पण माझ्या गुणवडीच्याही लोकांना, बांदलवाडीच्याही लोकांना लिमटेकला जावं लागतंय. असं जरा आपण सोयीचं करा असं निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं, पण थोडीशी गडबड झाली मी मान्य करतो. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये सकाळी 8 पासून 5 वाजेपर्यंत मतदान आहे 18 तारखेला. फार व्यवस्थित जुळणी करावी लागणार आहे. आता हे पॅनल करत असताना बापूंनी सांगितलं की राजकीय असणारे जोडे बाजूला ठेवून आपण 22,782 सभासदांचा आणि ब वर्गाच्या 324 सभासदांचा हा सगळा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा. त्यामध्ये समोर एक पॅनल झालेलं आहे, त्याच्यातल्या पण काही लोकांनी जरी नावं आली तरी आपल्या श्री जय भवानी माता पॅनलला ज्याची कपाशी खूण आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये ब वर्गाला पण अशोकराव पाटील हे तसं एकतर्फीच निवडणूक आहे, कारण त्यांच्या विरोधात आपल्या भाऊसाहेब सपकाळांचे चिरंजीव होते. कालच मी त्यांच्याकडे गेलेलो होतो, त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे, नाव राहिलेलं आहे. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना मी, पृथ्वीराज बापू जाचक आणि दत्तामामा भरणे आम्ही तिघांनी पुढाकार घेतला होता. कारण दत्तामामा गेले 3 टर्मला इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. जनतेने त्यांच्यावर 3 वेळेला मनापासून विश्वास दाखवला. मला तर तुम्ही 8व्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यांनी ज्याही वेळेस तुम्ही निवडून पाठवलं त्याच्यावर माझी पण जबाबदारी वाढली. आम्ही सगळ्यांनी बापूंशी चर्चा केली. जरी लोकसभा विधानसभेला काही झालं असलं तर ही निवडणूक प्रपंचाची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या आर्थिक बाबीशी निगडीत अशा प्रकारची निवडणूक आहे आणि त्याकरता मागं काय झालं त्याला ते गंगेला मिळालं.
आता पहिल्यांदा आपल्याला भाव हा सोमेश्वर माळेगाव असा चांगला भाव देतो. छत्रपती कारखाना पण स्वर्गीय साहेबराव अण्णांच्या काळात, स्वर्गीय माणिकराव दादांच्या काळात, स्वर्गीय अप्पासाहेब पवारांच्या काळात, अनेक घोलप साहेबांच्या काळात, दत्ता भरणेंच्या काळात, पृथ्वीराज बापूंच्या काळात, अनेक मान्यवरांच्या काळामध्ये कुठलंही बाय प्रोडक्ट नसताना आपण छत्रपतीला चांगला भाव घेतला, शेजारच्या कारखान्यांपेक्षा जास्त भाव घेतला. स्पर्धा निकोप असली पाहिजे, त्याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारण नाही. पण थोडस अलीकडं आपला भाव घसरलेला आहे, हे मान्य करावं लागेल. आपण एक कुटुंब छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा एक परिवार आहे आपला, आणि त्याच्यामध्ये अनेक जातीची, धर्माची, पंथाची अशी सगळे लोक आपण इथं राहतो. आपली जात शेतकऱ्याची जात आहे. यावेळेस उमेदवारी देत असताना मला बापूंना आणि मामांना अडचणी आल्या. त्याच्यामध्ये झारगडवाडीमध्ये अनेक लोक मागणी करत होते, आम्हाला डोर्लेवाडीला प्रतिनिधित्व देता आलं नाही. 53 गावामध्ये 21च जागा आहेत, सगळ्यांना प्रतिनिधित्व देता येत नव्हतं. परंतु मी, बापूंनी आणि मामांनी ठरवलेलं आहे की मोठी जी गावं आहेत, मतदार संख्येने जास्त गावं, अशांना 2 जागा स्वीकृतच्या असतात. त्याच्यातल्या एक जागा आम्ही बारामती तालुक्यामध्ये देणार आहे आणि एक जागा इंदापूर तालुक्यात देणार आहे. आम्ही अशी पण चर्चा करतोय की वर्षाला तिथं डायरेक्टर द्यायचा, 2.5 वर्षाला करायचा का काय करायचा, ते बसून आम्ही ठरवू. त्याबद्दल काळजी करू नका. कारण डोर्लेवाडीकरांना वाटतं की राव यावेळेस आम्हाला प्रतिनिधित्व नाही. खरं आहे तुमचं. झारगडवाडीकरांना वाटतं अरे आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पण मासाळाला मिळालं, झारगडाला कुठं मिळालं, बोरकराला कुठं मिळालं, अजून गोळेकराला कुठं मिळालं, महाडकाला कुठं मिळालं, कालगावकराला कुठं मिळालं. असं काही वेगवेगळं लोकांचा काही अफवा पसरवण्याचं काम चाललेलं. मित्रांनो, तुम्ही माझ्या बापूंच्या मामांच्या हातात कारखाना दिला नाही तरी माझी चूल पेटण्याच्या होणार. माझी चूल पेटणार, बापूची पेटणार, मामाची पेटणार. आम्हाला आमच्या चुली नाही पेटवायच्या. आम्हाला 22,782 सभासद जे आहेत तिथं जी अडचण आलेली आहे ती अडचण दूर करायची, आणि ती आणि धमक आणि ताकद ही श्री जय भवानी माता पॅनलमध्ये आणि या कपबशीमध्ये आहे. कसं तर ते असं की सहकार खात्याशी संबंध येतो. सहकार खात्याचा मीच मंत्री बाबासाहेब पाटलाला केलेला आहे. मंत्रिमंडळाशी संबंध येतो. मी ज्या बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो, मामा ज्या इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो, त्या तालुक्यातला कारखाना आहे. आम्ही जर उद्या मंत्रिमंडळाला सांगितलं की आम्ही प्रतिनिधित्व करतोय, आम्ही महायुतीचे घटक आहोत, आमच्या भागातल्या लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, इथं आम्हाला ही गोष्ट केली पाहिजे. अजून बापू चेअरमन व्हायच्या आत मी काल विमानातून उतरलो. बापूंनी 2 कामं मला सांगितली. मी 2 कामं बापू गाडीत बसायच्या आत करून दिली. त्यांना तोंडावर विचारा. मी कामाचा माणूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यामुळं जरी काही बाबतीमध्ये मुदवडीमध्ये पण अनेक जण इच्छुक होते, अनेक माझे वेगवेगळ्या पांदीमध्ये पण इच्छुक होते, लिमटेक पिंपळीमध्ये पण सगळीकडे इच्छुक होते. मी आता सगळी नावं घेत नाही. पण आपल्याला यावेळेस तसं डायरेक्टर होण्यात काही अर्थ नव्हता. कसा तर तो असा की पृथ्वीराज बापू 5 वर्षाच्या करता चेअरमन राहणार आहेत, पण त्यांनी 5 वर्षात साखर कारखान्याची गाडी वापरायची नाही. 5 वर्षात त्यांनी ड्रायव्हर कारखान्याचा वापरायचा नाही. त्यांची स्वतःची गाडी. कारखान्यात गेल्यावर फक्त जाऊन चहा प्यायचा आणि पाणी प्यायचं, नाश्ता नाही. बापू ठरलं गेले आपलं. आणि बापूंनी एकट्याने नाही, ही बाकीची 20 लोकांची आहे त्याची तीच गत आहे. त्यांनी तिथं चेष्टा करत नाही. मी त्यांच्या देखत सांगतोय, मी याच्यात काही होऊन देणार नाही म्हणजे नाही. यांना त्याच्यामुळे ज्यांना चान्स मिळाला नाही त्याला पुढच्या 5 वर्षांनी गाडी फिरवायला चान्स देतो. आता पहिल्यांदाही बाहेर काढतो. तर यामध्ये
यांना फार काटकसरीनं सगळं करायला लावलेलं आहे. हे त्यांची मोटरसायकल असेल, त्यांची गाडी असेल, ते घेऊन जातील. चहा आणि पाणी, प्यायचं पाणी, त्याच्यावरच ते मीटिंग करतील. विक्रीमध्ये साखर विक्री, मोलॅसेस विक्री, जर बगॅस विक्री करायची वेळ आली तर बगॅस विक्री किंवा कुठल्याही बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघतील. केंद्रातले जे काही प्रश्न असतील, NCDCचा प्रश्न आला तर तो मी दत्ता मामा बापूंना घेऊन जाऊन दिल्लीला त्या संदर्भामध्ये 5 वर्षात 5 व्हाईस चेअरमन करणार. 1 नंबर गटात बापू आहेत, 2, 3, 4, 5, 6 ह्या 5 गटात 1-1 वर्षाकरता व्हाईस चेअरमन केला जाईल. तो कुठला करायचा तो आम्ही तिघं मिळून ठरवू. त्यामध्ये कुठेही मतभेद होणार नाही. त्याच्यात वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा मनापासूनचा प्रयत्न, आम्ही त्याच्या जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्याला एक सूत्र ठरवावं लागेल की आपल्या सभासदांनी आपल्या कारखान्याला ऊस घालावं लागेल. जेवढं गळीत जास्त होईल तेवढा आपल्याला फायदा होईल. केंद्राच्या ज्या योजना असतील, ज्या सहकारी साखर कारखान्याला त्या राज्याकडे आल्या तर त्याच्यामध्ये पहिल्या 5 कारखान्याला त्या योजना देण्याचा प्रसंग येईल. त्यामध्ये 5 मध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं नाव असेल. अजित पवारांचा शब्द आहे. कारण अर्थ मंत्रालय माझ्याकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत. एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबर मी 2.5 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका. जिल्हा बँक आपल्या हातामध्ये, त्याच्यामध्ये दत्ता मामा आहे, अप्पासाहेब जगदाळे, त्याचबरोबर आपला संभाजी होळकर, रणजित आहे, दत्तोबाई आहेत. त्या प्रकारे तिथली मदत दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरेला सांगून घेतली जाईल. कमीत कमी व्याज यंदा तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लागलेल्या कर्जाला वेळेत परतफेड केली तर 1% रिबीट दिले, 9% व्याजाने पैसे दिलेत. 9% व्याजाने आपण नफा कमी केला. 75 कोटीच नफा ठेवला. 75 का 76 कोटी झाले, 75 कोटी 75 लाख. पण तो रिबीट साखर कारखान्याने दिला. का तर सभासदांना डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा व्हावा. मित्रांनो, अलीकडं साखर विक्री होती, भाव कमी आले आणि त्या महिन्यातला कोटा लॅप झाला तर पुन्हा 10 महिन्यांनीच तो कोटा येतोय. रोज एका कोट्याचं व्याज रोज 1 रुपया वाढतं. म्हणजे 30 दिवस राहिले की 1 क्विंटलला 30 रुपये व्याज वाढतं. 10 महिने राहिलेत की 300 रुपये व्याज वाढतं. बाबांनो, हे फार बारकाईने बघावं लागतं. बापूंनी ती जबाबदारी घेतलेली आहे. ते म्हणले मी वेळ देणार. कालच मी बापूंच्या घरच्यांनाही भेटलो. त्यांनी पण सांगितलं 5 वर्षाच्या करता पूर्णपणे त्यांना उठलं की कारखान्याच्या करता मी मुभा दिलेली आहे. बाकीचं त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या सुनबाई त्यांचे चिरंजीव बघणार आहे. त्यांनी फक्त कारखाना एक कारखाना बघायचा. बापू ठरले ना? नाही थांब जरा तू थांब. ही छत्रपती शिक्षण संस्थाच काढून टाकणार आहे. ती जनरल बॉडीचा ठराव करून एक रयतला तरी जोडणार किंवा दुसऱ्या कोणाला तरी जोडणार. तिथं पण फार गडबड केलेली. ते मी बापू आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू. कारण तिथं मी आता 25 कोटी 5 वर्षात द्यायचं कबूल केलंय. किती? तुमच्या पेमेंट मधनं, तुमच्या कारखान्यातनं हे 25 कोटी नाही. ते तुम्ही 8 वेळेला अजित पवारांना निवडून दिले, त्याच्या बऱ्याच ओळखी झाल्यात मोठ्यांच्या उद्योगपतींच्या. त्यांना मी सांगणार की मला 5 कोटी द्या, कुणाला सांगणार 2 कोटी द्या, 4 कोटी द्या CSR मधनं. आणि ते मी कबूल केलेलं. त्याचं काय त्यांना प्रचाराचा नारळ फोडतानाच मी कबूल केलेलं. त्याच्यामुळं त्याची काही अडचण नाही. मी विचारत सोमेश्वरचे चेअरमन इथं बसलेत. चेअरमन तुला 6 कोटी रुपये दिले गेले मधी जाहीर केलं होतं का? नव्हतं केलं. त्याच्याशिवाय रस्ते करून दिले गेले. त्याच्यामुळं हे नुसतं कारखाना नीट आम्ही चालवण्याकरता मदत करणार नाही. तुमचे इतर पण कामं असतात, त्यालाही मदत होणार आहे. माझ्या अलीकडं टाटाशी मी बोलतोय. आपण टाटाला आपले 35 कोटी घालतोय.
टाटा 165 कोटी देतो आणि इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर 200 कोटीचं आपण उभं करतो. त्याच्यात वर्षभरात 7,000 मुलं शिकतात. आता रत्नागिरीला आम्ही काम सुरू केलं, ठाण्यात काम सुरू केलं, संभाजीनगरला जागा फायनल केली, पुण्यात मी बहुतेक उद्या भूमिपूजन करतोय, पुण्यातली तर 300 कोटीचं आहे. बीडला मी आता पालकमंत्री झालोय, तिथं मी 35 कोटी MIDC कडनं घेतले आणि 165 कोटी टाटाकडनं घेतले. तिथं काय कोर्सेस देणार आहे की जे कोर्सेस आता माझ्या राज्यामध्ये असणाऱ्या कारखानदारांना जे शिक्षण घेऊन मुलं पाहिजेत तशा प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जाणार आहे. ती गरज आहे. जसं मधल्या काळात आम्ही AIचा वापर, तुमच्यातले शिकल्या सवरलेल्यांना माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्या पद्धतीनं आपल्याला आता ऊस घ्यावा लागणार आहे. त्याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे. आपल्याला शिक्षण संस्थेमध्ये जे पण बारकावे बघण्याची गरज आहे, काही गोष्टी घडल्यात त्या दुरुस्त करण्याची गरज आहे, ते पण आम्ही करणार आहोत. आणि पुन्हा आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला वैभवाचे दिवस प्राप्त करायचे. काम मोठं जिकिरीचं आहे, काम मोठं कठीण आहे, काटकसर प्रचंड करावी लागणार आहे आणि प्रत्येक बाबतीमध्ये इतकं बारीक बारीक लक्ष द्यावं लागणार आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही, अशा प्रकारची ती परिस्थिती आहे. आणि मला पण आणि दत्ता मामाला पण राज्य सरकारचं उद्या समजा हार्वेस्टरची वाट द्यायचं आहे तर ते कृषी खात्याकडे असतं. सुदैवाने ते खातं मी माणिकराव कोकाटे माझ्याच कार्यकर्त्याला दिले. त्याच्यावर तिथं ते माझं ऐकणार, कारण मीच त्याला मंत्री केलेला आहे, डिपार्टमेंट मी दिलेलं आहे. त्याकरता ही जी काही खाती आहे इथं आम्ही सगळेजण जेवढा फायदा करून देता येईल तेवढा देणार आहोत. मी आत्ता सांगितलं तशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना असतात. आजही माझ्याकडे एक टीम आलेली होती, त्याच्यामुळे मला लोकांना भेटायला थोडासा उशीर लागला, पण त्याही प्रकारे आमच्या केंद्राच्या पण खूप योजना असतात, राज्याच्या पण खूप योजना असतात, ज्या तुमच्या माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसराला फायद्याच्या असतील. रस्त्याच्या बद्दल असेल, सीतापूरमध्ये मामा लक्ष घालेल, बारामतीत काही राहिलेलं असेल तर मी लक्ष घालेन. आता पण अनेक तहसीलदाराशी संबंधित कामं दिली, मी ती मार्गी लावण्याच्या सूचना माझ्या स्टाफला दिलेल्या आहेत. ह्या प्रकारे आपण पुढे जाऊया. नाराजी मनामध्ये ठेवू नका. ज्यांना आतापर्यंत संधी दिलेली आहे त्यांनी कृपा करून अंग झटकून काम करा. काही जण सांगतात दादा सर मागा अमक्या अमक्या ठिकाणी होता परंतु आता म्हणावं असं काम करत नाही. असं करू नका. त्याच्यामध्ये कुणाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली असेल, कुणाला मार्केट कमिटीमध्ये मिळाली असेल, कुणाला पंचायत समितीमध्ये मिळाली असेल, कुणाला छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांच्या वडिलांना व्हाईस चेअरमन म्हणून मिळाली असेल, कुणाला त्या ठिकाणी बारामती बँकेला संचालक म्हणून मिळाली असेल, कुणाला छत्रपती कारखान्याला मिळाली असेल. आणि ज्यांना मिळाली नाही, माझ्या हातामध्ये अनेक संस्था आहेत, तिथं मी विचार करीन ना. खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, बारामती बँक आहे, PDCC बँक आहे, त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे आहे. मी आता पालकमंत्री आहे, त्याच्यामध्ये जिल्हा नियोजन समिती असते, इतर समित्या असतात. पण आता कुणी त्याच्यामध्ये पक्षाचे जोडे बाजूला ठेवून, तुम्ही बघा नानासाहेब बाजीराव गावडे पण इथं दिसत आहे, GB गावडे देखील इथं दिसत आहेत, मी पण इथं दिसतोय, आपण पण इथं दिसत आहे. आपण सगळेजण वेगवेगळ्या विचारधारेचे आहोत, पण आपलं ध्येय एकच आहे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याला ग्रेट प्रताप चांगले दिवस प्राप्त करून द्यायचे. तुझ्या कारखान्यासारखा भाव आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या लोकांना इकडच्या डोर्लेवाडी गुणवडीला डबल सभासद आहेत, म्हणजे काही माळेगावला पण आहेत काही छत्रपतीला पण आहेत. त्यांना माळेगावला ऊस घातला तर जास्तीचे पैसे मिळतात, मग कशाला छत्रपतीचा घालायचा.
ही जी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ती बापू आम्हाला काढायची आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य पाठिंबा श्री जय भवानी माता पॅनल आणि कपबशी ह्याला पाहिजे। त्याकरता आज खरं लग्नाची तिथ आहे। आज तुम्ही पटांगणात सभा घेतलेली होती, मंडप बिंडप सगळा काही टाकलेला होता, पावसाच्यामुळे तुम्ही शिफ्ट केली, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की त्याला मगाशी मी आमच्या कोकणाचं नाव घेतलं नाही वाटतं मला, संभाजी तुझा अजून राग कमी झाला नाही, घेतलं? वर्गमित्र असल्यावर भांडणं जास्त असतात, मी घेतलं काय? मला आठवलं नाही। बरं ठीक आहे, कोणाचं नाव राहिलं असलं तर नाराज होऊ नका बाबांनो, मतदान करा, डबल डबल नाव घेईल कबशीला मतदान करा। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला इतर पण काम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। इथं सोनगावचे पण लोक आहेत। छत्रपती शिक्षण संस्थेची इमारत मी तुम्हाला माझ्या पैशाने बांधून दिली, तिथं छत्रपतीचे पैसे राजेंद्र नाही। कोरपड्यांच्या इथली इमारत मी तुम्हाला तिथं पुढचे वाढीव बांधकाम करून दिलं, कुठलं? पिंपरीचं। सिद्धेश्वर निंबोडीची इमारत तुम्ही पोपट आणि त्या बाकीच्यांना विचारा, पहिली बांधली, नंतर काही तिथं डागडुजी करायची, ती पुन्हा उद्धव गावडेला सांगून सगळं नीटनेटकं केलं आणि पुन्हा चांगलं करून दिलं। त्या अर्जुन देसाईला सांगून बेलवाडीची इमारत बांधून घेतली, तिकडं कळशची इमारत बांधून दिली। हे सगळे पैसे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे नाही, संस्था मात्र तुमची आहे। आता आपल्याला डोरलेवाडीची इमारत बांधायची। परवा पवार साहेबांनी पण तुमची बैठक घेतली, मला पण त्यांनी सांगितलं, कारण आम्ही आता रयतच्या पण मिटिंगला होतो आणि परवा दुसरी पण एक मिटिंग आमची VSIची झाली, त्यामध्ये देखील त्याच्यामुळं न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडीच्या शाळेची जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भात आणि इमारतीच्या संदर्भात हे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे। मी पण त्याच्यामध्ये लक्ष घालतो, त्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका। आपण अतिशय तुमच्या डोरलेवाडी आणि झारगडवाडीच्या बॉर्डरवर असणाऱ्या ती वास्तू अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची बांधू, ही पण मी तुम्हाला शब्द त्या ठिकाणी देतो। आपलं हे पॅनल निवडून आल्यानंतर तुम्हाला केंद्राची मदत मिळणार आहे, राज्याची मदत मिळणार आहे, जिल्हा स्तरावरची मदत मिळणार आहे, सहकार आयुक्त साखर आयुक्ताची काही परवानग्या मदत काही असते त्या पण आपल्याला झटपट मिळणार आहे। काही एक्साईज माझ्याकडेच आहे, एक्साईजचं काही प्रश्न असेल, मोलॅसेस विलॅसेस ते पण मी करून देईन आणि नुसत्या फोनवर कामं होती, मुंबईला यायचं पण कारण नाही, कारण आता गाडीच वापरायला परवानगी नाही, त्याच्यावर फोन करायचा, सांगायचं बरं आता व्हिडिओ कॉल पण करता येतो, फेस आपला VC पण करता येते आणि त्याच्यामुळे ती कुठली अडचण नाही। तसं समोरच्यांच्या बाबतीमध्ये नाही, त्यांचं काय ते न बोललेलं बरं। त्याच्यात एक नेते झाले, त्यांना आम्ही पण संधी दिलेली होती, त्यांच्या वडिलांची कारकीर्द तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, पण आज वडिलांनी एवढं गडगंज ठेवलेलं होतं, काय चिरंजीवांनी दिवा लावलाय? तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा। ज्याला स्वतःचा प्रपंच करता येत नाही, पोपटराव तो 22,700 किंवा 800 सभासदांचा प्रपंच करू शकत नाही। इथं आम्ही प्रमुख कोण आहेत? एक आहे पृथ्वीराज बापूजाचं, त्यांचा प्रपंच चांगला, त्यांचा धंदा चांगला। कालच मी गेलेलो होतो त्या भागामध्ये, ते सगळं मी बघितलं। उत्तम शेती त्यांची आहे, फळबागा उत्तम आहे, स्वच्छता चांगली आहे, व्यवसाय एकदम चोख आहे, व्यवहार चोख आहे। कुणी एक मायेचा लाल सांगावा या 73 गावातला किंवा इंदापूर बारामती तालुक्यातला की आमचे पैसे बापूंनी ठेवलेत आणि बुडवले, ज्याला आत्ता राजकारण सोडून देईल आणि निघून जाईल, आहे का? तसा अजित पवारचा पण
माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय? चांगलं चाललंय. माझ्या आजोबाच्या पुण्यानं, माझ्या बापाच्या पुण्यानं, माझ्या चुलत्याच्या पुण्यानं चांगलं चाललंय. जे आहे ते आहे ना, यात काय घाबरायचं? हे खरं आहे ते खरं आहे. पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केलं. या अजित पवारचं काम बघून केलं नव्हतं. नंतर त्याला त्याचं काम दाखवावं लागलं. आणि दत्ता मामाचं तर न सांगितलेलं बरं. आमच्या दोघांचं एकत्र केलं तरी त्याच्या पुढे गडी आहे. एवढं त्याचं कालच आम्हाला सांगितलं, तिथं हा बंगला केलाय, तिथं ती बंगला केलाय, आता इंदापूरचं घर काढत जायचं, तिथं बंगला बांधायचा. कष्टाने केलंय. त्याच्या चुलत्यांनी, त्याच्या वडिलांनी, त्याच्या परिवारांनी काय मेहनत घेतली. बुवा आणि मी, मला वाटतं त्यावेळेस नानासाहेब तुम्ही पण डायरेक्टर होता आमच्या बरोबर, आणि चोपडे भाऊ होते आणि बापूराव यादव होते. अहो एवढं बारकाईने पंढरनाथ आबा किंवा आमचे बर्ने भाऊ, सगळी लोक, पोपटराव निंबाळकर, विठ्ठलराव निंबाळकर, कितीतरी मी मान्यवरांची नावं घेईल, गुलाबसाहेब स्वतः. आम्ही बघायचो आमदार होते तरी पहिल्यांदा शेती, त्याच्यानंतर लोक, नंतर ती दूध सोसायटी, नंतर बँक, नंतर जेवण केल्यावर दुपारी 4 वाजता कारखाना, मग 9-10 वाजेपर्यंत कारखाना. होतं की नाही? सगळे त्यांचे धंदे उत्तम. MIDC मध्ये हॉटेल विटेल काढलं की नाही? जागा वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या की नाही? ज्या आज त्यांच्या मोठ्या चिरंजीवांचं काय, मी 2-3 दिवसापूर्वी पेपरला वाचलं, गुन्हा दाखल, काही शिक्षा झाली वाटतं, झाली की नाही? त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचे पैसे दुसऱ्याचे कुणाचे काय केलं असं काहीतरी वाचलं बाबा. अरे जो माणूस स्वतःचा प्रपंच नीट करू शकत नाही तो तुमचा आमचा प्रपंच काय नीट करणार आहे? आणि माझा स्वभाव असा आहे, माझं जर कुठं चुकलं तर मी कबूल करतो, भाऊ माझं चुकलं, मी दुरुस्त करणार. सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन तिथं बसलाय, विचारा. राजवर्धन तिथं बसलाय, विचारा त्याला. ज्यावेळेस अडचणीत आला मी लोकांना सांगितलं द्या निवडून, त्याच्यामध्ये मी कारखाना जागेवर आणीन. जागेवर आणला की नाही? आम्ही बोलतो तसं वागतो की नाही? आता तर मी एकटा नाहीये, तिथं मी एकटा होतो. आता माझ्या बरोबर बापू आहेत, माझ्या बरोबर मामा आहेत. त्याच्यामुळं मी इतका अधिकारवाणीनं बोलतोय, त्याच्यामुळे मी आवाज काढून बोलतोय, मी ठणकावून सांगतोय. आणि हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला आता आपलं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल, आणि ज्या तुमच्या माझ्या मुली आज 90, 95, 94, 93% मार्क्स मिळवत आहेत, त्यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर इथं आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. या 73 गावात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर आपल्याला बापूंच्या नेतृत्वाखालचं श्री जय भवानी माता पॅनल हे त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. त्या कब्बशीला फुली त्या ठिकाणी मारली पाहिजे. आणि म्हणून या गावात यावेळेस कुणाला दिलं, काय दिलं, कृपा करून ती नाराजी मनामध्ये ठेवू नका. मी मगाशी सांगितलेलं आहे, कुठं दुरुस्त करायचं ते दुरुस्त करू. बाकीच्या ठिकाणी मामा तिकडचं कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत, मी इकडच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत, बापू कारखाना चांगला चालवण्याचा प्रयत्न करतील. आणि आम्ही मनापासून एकत्र आलो. हे काही उगीच वरवरचं नाही. आपलं सगळ्यांचं उद्या आपल्याला AIचा कार्यक्रम राबवायचा आहे. हे आता जेवढं पाणी तुमच्या उसाला लागतं त्या पाण्यात 50% बचत करायची, खतात 50% बचत करायची. चांगलं बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं. कुठलं बियाणं, तुमचं चोपड जमीन असेल तर कुठली व्हरायटी लावायची, मुरबाड असेल तर कुठली व्हरायटी लावायची, चांगली कसदार असेल तर कुठली व्हरायटी लावायची. तारीख वार ऊस तोडला जाईल. शेरमनचा खोडवा असेल, शेरमनचा असला तरी खोडवं जेव्हा तुटायचा तेव्हाच तुटेल. अजित पवारचा असला तरी तेव्हाच तुटेल, आणि दत्ता भरणेचा असला तरी तेव्हाच तुटेल, या वीज डायरेक्टराचा असला तरी तेव्हाच तुटेल. त्याच्यामुळं कुठंही, आणि मी आता तुम्हाला सांगतो, याच्यात जे कामगार आहेत, जे अधिकारी आहेत, सही केल्यावर इकडं तिकडं फिरत बसायचं नाही. कारखान्यात कामच करायचं, भोंगा वाजला की घरी जायचं.
मधी इकडं तिकडं अजिबात चालणार नाही, अशी शिस्त तिथं लावली जाईल. त्या प्रकारे सगळं, कारण एकदा चेअरमननी सुरुवात केली की पार ते शिपायापर्यंत येतं आणि सगळ्यांच्यात ते पर्क्युलेट होतं. चेअरमननी सुरुवात केली की आपोआप व्हाईस चेअरमनवर परिणाम होतो, संचालक बोर्डावर परिणाम होतो. एमडीलाही वाटतं ज्याला चेअरमनच असा वागतो तर आपण कसं वागलं पाहिजे. मग तो शेतकी अधिकारी असेल, तो चीफ अकाउंटंट असेल, चीफ इंजिनियर असेल, चीफ केमिस्ट असेल, केन डेव्हलपमेंट ऑफिसर असेल, हे सगळे कोजनचा इन्चार्ज असेल, जे कुणी असेल ते सगळे. आपल्याला बघा, पूर्वी आपण कारखान्यावर जायचो त्यावेळेस तिथं जो कारखान्यामध्ये आता माळेगावला गेलं, सोमेश्वरला गेलं की तिथं ग्रीनरी सगळं व्यवस्थित, तसं आता इथं दिसत नाही. कदाचित तो पुलाचं काम चाललेलं आहे, वायडिंग चाललेलं आहे, शेरपुलाचं काम पण तिथं होत आहे, ह्या असतील. पण तिथं बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पार पाडण्याच्या करता आपल्याला तिथलं ते शॉपिंग सेंटर आहे ते पण तिथं काही निर्णय घ्यावे लागतील, बऱ्याच गोष्टी करायच्या. काल परवाच आम्ही चर्चा केली, काही ठिकाणी मोजणी आपल्याला करावी लागणार. जर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीमध्ये अजित पवारांनी अतिक्रमण केलं असेल तर ते काढावं लागेल. ते चालणार नाही, अजित पवारचं खपून घेतलं जाणार नाही. अजित पवार त्याच्या घरचा कारखाना, एके कारखाना, ह्या सगळ्या गोष्टी डोलेवाडीकरांनो, धारगडवाडीकरांनो, गुणवडीकरांनो, लिमटेक पिंपरीकरांनो, माझ्या वेगवेगळ्या पांदीतल्या लोकांनो, सगळ्यांनो ते करावं लागेल. दी ग्रेट खताळपट्टा. हा, तू तर आहेस, तू आहे रे, म्हणतो माझं बरं चाललंय. तर त्याच्या मी खताळपट्ट्यात सकाळीच येणार आहे मतदानाला, तिथं भेट मला. माझं मतदान खताळपट्ट्यात आहे ह्यावेळेस. आणि हे माझ्या अशोक नाही आला, आला अशोक पाटील वर्गवाला. त्याला आता दाखवतो, माझ्याकडे 5 मते, आता बघतो त्याच्याकडे कसं काय. माझ्याकडे 5 आहे का 7 आहे? 5 नाही, ते 6वं यायचं. तर त्यामध्ये ह्या पद्धतीचं आहे. तर त्याच्यामुळं बाबांनो लाईटली घेऊ नका. जसं सोमेश्वरला पुन्हा बाहेर काढलं तसं आपल्या नावातच श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. म्हणजे शिवाजी नाव होतं पण ते काही कारणानिमित्त आपल्याला कमी करावं लागलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा तो कारखाना आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या रयतेच्या राजाच्या नावाचा कारखाना आहे. त्याला पुन्हा आपल्याला पूर्वीचे दिवस दाखवायचे. आणि माझी तुम्हाला विनंती, मी जरी एवढा अधिकारवाणीनं बोलत असेल तरी तुमचा जो काही मागचा अनुभव असेल, तुम्हाला काही वेगळ्या कल्पना असतील मनामध्ये, तर त्या पण तुम्ही बापूंना सांगितल्या किंवा बोर्डाला सांगितल्या तर त्याचा आम्ही स्वीकार करू. मला सांगा, आमच्या दत्तामामाला सांगा. आम्ही काही तसं, आम्हीच सर्व गुणसंपन्न आहे आणि आम्हालाच फार अक्कल आहेत असा माझा दावा नाही. कदाचित एखादं ज्ञान आमच्यापेक्षा तुमच्याकडे कुणाकडे जास्त असू शकतं, त्याबद्दल दुमत नाही. पण या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपली छत्रपती शिक्षण संस्था, आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना ह्या पंचवार्षिक 2025 ते 2030च्या या निवडणुकीच्या निमित्तानं यंदा पाणी पण बरं आहे. आता मला सांगितलं दादा हा फाटा नीट करा, तो फाटा नीट करा. त्याही संदर्भामध्ये हे सगळं करायचं म्हटलं तर समोरच्या पॅनलचं कुणी करू शकतं का? म्हणतील आमचं काही नाही, आम्ही नाही, आमचं काही संबंध नाही. तशा पद्धतीनं मी दत्तामामा सांगू शकत नाही. कॅनॉल मी त्याच वेळेस सांगितलं, डावा कालवा सोडला तो पाऊस सुरू होईपर्यंत चालू ठेवणार आहे. आता पण मी तुम्हाला सांगतो, आज मीरा डावा कालवा ह्याच्यामध्ये आपल्या इथं जो काही पाणी साठा आहे तो 8.27 TMCचा आहे आणि गेल्या वर्षी तो पाणी साठा 6.28 TMCचा होता. म्हणजे मी उजवा आणि डावा दोन्ही मिळून सांगतो. त्याच्यामुळं आपल्याकडे पाणी आहे. पण ते आपलं फाटे उशिरा सुटतात कारण भरणं वाढलेलं आहे. भरणं बारमाही किती लोकांचं आहे आणि बाकीचे किती लोक काढतात ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला 3, 5, 7.5 लाईट माफ केलेली आहे.
पण पैसे आम्ही तिजोरीतनं 20,000 कोटी रुपये भरतोय. महिलांना मी आज एका ठिकाणी जेवायला गेलो होतो, 4 महिला तिथं आले, दादा आम्हाला फोटो काढायचा. मी त्या लाडक्या बहिणींना विचारलं तुम्हाला पैसे मिळतात का? दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. 2.5 कोटी महिलांना वर्षाला 45,000 कोटी रुपये त्या ठिकाणी वाटतो. आम्हाला आरोप केल्या माझ्यावर, देवेंद्रजींच्यावर, एकनाथरावांवर, हे निवडून आल्यावर बंद करतील. आम्ही सांगितलं आम्ही बंद करणार नाही. त्याच्यामुळे ह्या 2 योजना चालवत असताना मला 7,20,00,000 कोटीच्या अर्थसंकल्पात 65,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात. पण परवा नीती आयोगाचे लोक आलेले होते दिल्लीहून, त्यांनी आमच्या बरोबर चर्चा केली आणि जाताना त्यांनी प्रेसला सांगितलं की महाराष्ट्र राज्य सरकारने जे काही आर्थिक नियोजन केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे, हे नीती आयोगाने मान्य केले. आम्ही राज्याचा कारभार करणारी माणसं आणि त्याच्यामुळं हे आम्हाला अवघड नाही. तुम्ही म्हणाल अवघड नाही तर मग कशाला भाव कमी दिला? त्यावेळेस मला वाटायचं की हे करतील, आम्हाला वाटायचं हे करतील, आणि त्यामध्ये आमचं दुर्लक्ष झालं. त्याचा फटका मलाही बसला, आमच्या दिलीप बलवंडांनाही बसला, आमच्या सुखदेव देवकरांनाही बसला. कुठं गेला? तेव्हा का आमच्या खताळांना पण बसला, आमच्या झारगडांना पण बसला, आमच्या बलवंडांना पण बसला ना, तर सगळ्यांना बसला. तर तो आता बसून द्यायचा नाही. जशी सोमेश्वरची जबाबदारी घेतलेली होती तशी आम्ही तिघांनी घेतली, मी एकट्याने नाही, तिघांनी घेतलेली आहे. आणि त्याकरता आमच्या तिघांच्यावर विश्वास ठेवू. माझ्या 6 नंबर गटातल्या, हे 6 नंबर गटाचे 5 नंबरची पण काही आली, 5 नंबर 6 नंबर गटातनं आपल्या बारामती तालुक्याची जबाबदारी जास्त आहे. आम्ही साधारण 21 उमेदवार देत असताना 1000मागं 1 उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. आपल्या बारामतीमध्ये 7,000 वर काही मतं आहेत, बरोबर ना? त्याच्यामुळे 7 उमेदवार दिले. तिकडच्या भागामध्ये साधारण तेवढे मतं आहेत, म्हणजे 15,000 मतं आहेत, 14 उमेदवार दिले. पण 14 उमेदवार देताना चेअरमनशिप तिकडे दिली. त्याच्यावर चेअरमनशिप लई भारी मोठी असते. जसं मुख्यमंत्रीपद असलं की सगळं त्यांच्या हातातच असतं, तशा पद्धतीचं आहे. तर आपण काळजी करू नका. ज्या गावांना, बापू मी तुमच्या देखत बोर्डानं तुमच्या देखत सांगतो, उद्या भरती करण्याचा प्रसंग आला तर त्या गावात प्रतिनिधित्व नसेल आणि मतदारांची संख्या बरी असेल तर आपण त्याही गावांना प्रतिनिधित्व त्यावेळेस देऊ. मतदारांची संख्या त्या प्रमाणात असली पाहिजे. ते पण आम्ही तुमच्या देखत मान्य त्या ठिकाणी करतो. या प्रकारे आता कारखान्याचे ॲडव्हान्स द्यायला सुरुवात झाली. माळेगाव देतोय, सोमेश्वर देतोय. आपल्याला आता फार लवकर हे 18ला निकाल लागला, 19ला मतमोजणी झाली की लगेच मी चेअरमन निवड, व्हाईस चेअरमन निवड करायला लावणार आहे. लगेचच कामाला यांना सुरुवात करावी लागणार आहे. आणि अजिबात 20च्या 20 डायरेक्टरांनी कुठंही हे मालक आहे, तुम्ही विश्वस्त म्हणून चाललेला आहे, तुम्ही मालक नाही, सभासद मालक आहे. त्याच्यावर सभासदांचा मान सन्मान, त्यांचा रिस्पेक्ट हा ठेवला गेलाच पाहिजे. वडीलधारी आला तर वडिलकीच्या नात्याने जी आपली मराठी संस्कृती आहे, जो आपला महाराष्ट्राची शिकवण आहे, त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे. तुम्ही कुठंही वेडवाकडं वागता कामा नये, टाकाटाकी करता कामा नये. समजलं ना? त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. आणि त्याच्यामुळं ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या नाही त्यांना हे सहन होणार नाही म्हणून दिल्या नाही. म्हणजे टाकाटाकी नाही, चहावर भागवायचं, आपल्या गाडीनं जायचं, गेस्ट हाऊस तर वापरायचंच नाही. आपली मीटिंग पण इथं ना, साखर विक्री, साखर विक्री पुण्यात का इथं साखर विक्री इथं पुण्यात, आज झालं पुण्यात नाही,
काय सभासद वैजनाथ गावडे माजी संचालक आले, कारखाना सुरू असे माजी व्हाईस चेअरमन, तर त्यांना 1 ग्लास उसाचा रस द्यायचा, त्यांचा अपमान करायचा नाही, त्याचा मान त्यांचा ठेवायचा. अरे सभासदाला भाव द्यायचा आणि काय तू चहा पाजायला बसला. त्या बघ झारखंड माझा सांगतोय चहा पाणी नको, भाव द्या, बरोबर ना. हा, आणि महिन्याच्या महिन्याला कामगारांचं पेमेंट करा, म्हणजे आर्थिक शिस्त लावा. ह्या गोष्टी बाबांनो आपल्याला करायच्या. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता आम्हाला सणसरला सांगता सभेला जायचंय, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपलं सगळ्यांचं स्वागत देखील करतो. पुन्हा एकदा माझ्या 21च्या 21 उमेदवारांच्या वतीनं, मामांच्या, बापूंच्या आणि माझ्या वतीनं श्री जय भवानी माता पॅनलच्या ज्या खुणा आहेत कब्बशी, त्या कब्बशीला आपण आपलं पवित्र बहुमूल असं मत देऊन त्यांच्या हातामध्ये 5 वर्षाच्या करता कारखाना द्या विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपला आभार. त्याचप्रमाणे जाचक बापूंचा आभार. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जेवणाचा भोजनाचा आस्वाद घेऊन जावं. या पंचकृषीतील आलेल्या सर्व सभासद बंधूंना विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. या ठिकाणी दोन्ही व्हेज नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी